प्रश्न क्रमांक 1. भारतात सर्वात प्रथम थंडीची सुरुवात कुठे झाली? पर्याय ए. छत्तीसगड, बी. पंजाब, सी. लेह, डी. महाराष्ट्र. पर्याय सी. लेह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. सायना नेहवालचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? पर्याय ए. बॅडमिंटन, बी. टेनिस, सी. फुटबॉल, डी. बास्केटबॉल. पर्याय ए. बॅडमिंटन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. जास्त अंडी खाल्ल्याने कोणता आजार लवकर बरा होण्यास मदत होते? पर्याय ए. दृष्टी, बी. उंची, सी. ताकद, डी. मेंदू. पर्याय सी. ताकद हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. भारतातील सर्वात जुनी नदी कोणती आहे? पर्याय ए. कृष्णा नदी, बी. गोदावरी नदी, सी. गंगा नदी, डी. नर्मदा नदी. पर्याय डी. नर्मदा नदी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. महादेवांना कोणत्या धातूच्या पात्रातील जल अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात? पर्याय ए. कांस्य, बी. चांदी, सी. सोने, डी. तांबे. पर्याय डी. तांबे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर झाला होता? पर्याय ए. तोरणा, बी. शिवनेरी, सी. प्रतापगड, डी. राजगड. पर्याय बी. शिवनेरी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. भगवान श्री महादेव यांच्या गळ्यात कोणता सर्प गुंडाळलेला आहे? पर्याय ए. वासुकी नाग, बी. तक्षक, सी. अनंत, डी. शेषनाग. पर्याय ए. वासुकी नाग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये किती रंग असतात? पर्याय ए. 3 रंग, बी. 4 रंग, सी. 5 रंग, डी. 2 रंग. पर्याय ए. 3 रंग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. सूर्यकिरणांपासून कोणते व्हिटॅमिन मिळते? पर्याय ए. व्हिटॅमिन सी, बी. व्हिटॅमिन डी, सी. व्हिटॅमिन ई, डी. व्हिटॅमिन ए. पर्याय बी. व्हिटॅमिन डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशीमधील कोणत्या पंडिताने केला होता? पर्याय ए. श्री विश्वेश्वर, बी. गागा भट्ट, सी. गुरु रामदास, डी. संत तुकाराम. पर्याय बी. गागा भट्ट हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. महादेवांचे सर्वात प्रसिद्ध निवासस्थान कोणते आहे? पर्याय ए. अमरनाथ, बी. बद्रीनाथ, सी. केदारनाथ, डी. कैलास पर्वत. पर्याय डी. कैलास पर्वत
हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. माता पार्वतींनी कोणत्या राक्षसाचा वध करण्यासाठी दुर्गेचे रूप धारण केले होते? पर्याय ए रावण, बी महिषासूर, सी बकासूर, डी नरकासूर. पर्याय बी महिषासूर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. भारतीय ध्वज तिरंगा कोणत्या राज्यामध्ये बनला जातो? पर्याय ए छत्तीसगड, बी गुजरात, सी हरियाणा, डी कर्नाटक. पर्याय डी कर्नाटक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. जगातील सर्वात थंड देश म्हणून ओळखला जाणारा देश कोणता आहे? पर्याय ए अमेरिका, बी स्वित्झर्लंड, सी इस्रायल, डी रशिया. पर्याय डी रशिया हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. जागतिक अपंग दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय ए 3 डिसेंबर, बी 7 नोव्हेंबर, सी 5 फेब्रुवारी, डी 2 डिसेंबर. पर्याय ए 3 डिसेंबर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे? पर्याय ए मराठी, बी हिंदी, सी संस्कृत, डी इंग्रजी. पर्याय सी संस्कृत हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. दक्षिण भारतातील प्रसिद्ध महादेवांचे शिवमंदिर कोणते आहे? पर्याय ए सोमनाथ, बी महाकालेश्वर, सी केदारनाथ, डी रामेश्वरम. पर्याय डी रामेश्वरम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत? पर्याय ए 31 न्यायालये, बी 51 न्यायालये, सी 25 न्यायालये, डी 15 न्यायालये. पर्याय सी 25 न्यायालये हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती? पर्याय ए प्रचंडगड, बी प्रतापगड, सी रायगड, डी रायरेश्वर. पर्याय डी रायरेश्वर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते? पर्याय ए 1674 साली, बी 1620 साली, सी 1678 साली, डी 1662 साली. पर्याय ए 1674 साली हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या जातीचे आहेत? पर्याय ए ब्राह्मण, बी मराठा, सी चांभार, डी महार. पर्याय बी मराठा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. थर्मामीटरचा शोध कोणत्या देशात लागला? पर्याय ए जर्मनी, बी इटली, सी इराण, डी इस्रायल.
पर्याय बी इटली हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती पत्नी होत्या? पर्याय ए 2, बी 4, सी 3, डी 1. पर्याय ए 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. भारतातील कोणत्या राज्यात गाढवांची जत्रा भरते? पर्याय ए उत्तराखंड, बी मेघालय, सी राजस्थान, डी पंजाब. पर्याय सी राजस्थान हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. गवारीच्या शेंगा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? पर्याय ए संधिवात, बी कर्करोग, सी हार्ट अटॅक, डी मधुमेह. पर्याय डी मधुमेह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? पर्याय ए कमळ, बी जास्वंद, सी गुलाब, डी मोगरा. पर्याय ए कमळ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती कोण होते? पर्याय ए शहाजीराजे भोसले, बी थोरले संभाजीराजे, सी शिवाजीराजे भोसले, डी जिजाबाई भोसले. पर्याय सी शिवाजीराजे भोसले हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. कोणत्या ग्रहाला भोर का तारा असेही म्हणतात? पर्याय ए शुक्र, बी बुध, सी गुरु, डी प्लुटो. पर्याय ए शुक्र हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. भारतातील कोणत्या राज्यात लोक उंदीर भाजून खातात? पर्याय ए झारखंड, बी उत्तर प्रदेश, सी नागालँड, डी सिक्कीम. पर्याय सी नागालँड हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. जगातील सर्वात जास्त कॉफी उत्पादन करणारा देश कोणता आहे? पर्याय ए भारत, बी ब्राझील, सी अर्जेंटिना, डी कोलंबिया. पर्याय बी ब्राझील हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पर्याय ए हिंदी महासागर, बी अटलांटिक महासागर, सी प्रशांत महासागर, डी दक्षिण महासागर. पर्याय सी प्रशांत महासागर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत? पर्याय ए महात्मा गांधी, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी सुभाषचंद्र बोस, डी लोकमान्य टिळक. पर्याय बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33. गाजर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? पर्याय ए मधुमेह, बी कर्करोग, सी दृष्टिरोग, डी त्वचारोग. पर्याय सी दृष्टिरोग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 34, गड आला पण सिंह गेला, यात सिंह कोणाला उद्देशून म्हटले गेले आहे? पर्याय ए तानाजी मालुसरे, बी शिवा काशीद, सी कोंडाजी फर्जंद, डी बहिर्जी नाईक. पर्याय ए तानाजी मालुसरे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो? पर्याय ए क्रिकेट, बी कबड्डी, सी हॉकी, डी फुटबॉल. पर्याय सी हॉकी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, वाहन विमा कोणत्या प्रकारचा असणे कायद्याने बंधनकारक आहे? पर्याय ए घसारा न वजा करणारा विमा, बी तृतीय पक्ष विमा, सी सर्वसमावेशक विमा, डी वैयक्तिक अपघात विमा. पर्याय बी तृतीय पक्ष विमा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला कोणता किल्ला जिंकला होता? पर्याय ए रायगड, बी विशाळगड, सी तोरणा, डी प्रतापगड. पर्याय सी तोरणा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, महाराणी सईबाई यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय ए राजगड, बी शिवनेरी, सी मुरुड जंजिरा, डी पन्हाळगड. पर्याय ए राजगड हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, मोटार वाहन अधिनियम 1988 भारतात कधीपासून लागू झाला? पर्याय ए 1 एप्रिल 1989, बी 11 जुलै 1989, सी 13 मार्च 1988, डी 26 मार्च 1989. पर्याय ए 1 एप्रिल 1989 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40, जगातील सर्वात महाग लाकूड कोणत्या झाडाचे असते? पर्याय ए आंबा, बी पिंपळ, सी चंदन, डी निलगिरी. पर्याय सी चंदन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41, क्रिकेटमध्ये हॅट्रिकचा काय अर्थ असतो? पर्याय ए सलग 3 वेळा षटकार मारणे, बी सलग 3 वेळा खेळाडू बाद करणे, सी सलग 3 वेळा चौकार मारणे, डी एका षटकात 3 धावा घेणे. पर्याय बी सलग 3 वेळा खेळाडू बाद करणे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, दुधामध्ये काय मिसळून पिल्यास मेंदू तेज होऊ शकतो? पर्याय ए खजूर, बी बेदाणा, सी केसर, डी बदाम. पर्याय डी बदाम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43, वातावरणामध्ये सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आढळतो? पर्याय ए नायट्रोजन, बी हायड्रोजन, सी ऑक्सिजन, डी इतर वायू. पर्याय ए नायट्रोजन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात कुठे झाला? पर्याय
ए बारामती, बी मुंबई, सी नागपूर, डी अमरावती. पर्याय ए बारामती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात एका डावात सर्वाधिक व्यक्तिगत धावा कोणत्या खेळाडूच्या नावावर आहेत? पर्याय ए विराट कोहली, बी सचिन तेंडुलकर, सी रोहित शर्मा, डी मार्टिन गुप्टिल. पर्याय सी रोहित शर्मा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46. वाहन चालवताना मोबाईल फोन वापरणे कोणत्या प्रकारचा गुन्हा आहे? पर्याय ए किरकोळ गुन्हा, बी गंभीर गुन्हा, सी दखलपात्र नाही, डी परवानगी आहे. पर्याय बी गंभीर गुन्हा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47. ड्रायव्हिंग लायसन्स किती वर्षासाठी वैध असते? पर्याय ए 10 वर्ष, बी 15 वर्ष, सी 20 वर्ष, डी 25 वर्ष. पर्याय बी 15 वर्ष हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48. भारताने एकदिवसीय क्रिकेट विश्वकप किती वेळा जिंकला आहे? पर्याय ए 1 वेळा, बी 5 वेळा, सी 2 वेळा, डी 3 वेळा. पर्याय सी 2 वेळा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49. अजित पवार हे कोणत्या पदावर होते जेव्हा त्यांचे निधन झाले? पर्याय ए आमदार, बी खासदार, सी गृहमंत्री, डी उपमुख्यमंत्री. पर्याय डी उपमुख्यमंत्री हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50. कोण वाढते कापल्यावर? पर्याय ए झाड, बी डोक्याचे केस, सी नख, डी गवत. मित्रांनो, वरील प्रश्नाचं उत्तर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. बघूया कोणाचं उत्तर बरोबर येते. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला आणि माहिती आवडली तरच व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, शेवटच्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायला विसरू नका.